सगळ्यांनो, मी आशा बोलते, आशाची शिदोरीतून. आज आपण कोथिंबिरीची बिना वाफेची वडी बनवणार आहोत. वाफून वगैरे अशा वळकट्या करून घ्यायच्या नाही असं. त्यासाठी साहित्य बघा, मिरची आल्याची भरड घालायची आहे. तर त्यासाठी हे लसूण घेतलं आहे, आलं, मिरच्या. एवढ्या मिरच्या नाही लागणार, पण थोडी एक्स्ट्रा करून ठेवते मी. आणि हे कोथिंबिरीच्या काड्या. नंतर तीळ, सफेद तीळ वर टाकायला. नंतर चण्याचं पीठ आहे हे. आणि आमचूर पावडर थोडीशी, छोटा चमचा. नंतर आपले पावडर मसाले, धना पावडर, परत हळद, मीठ हे. आणि बस एवढंच. आणि कोथिंबीर. तर कोथिंबीर बघा सगळ्यांना धुवून ठेवलेली होती मी अगोदरच. ही कोथिंबीर आहे धुवून ठेवलेली, आणि ती चांगली सुकी करायची. बरं का सगळ्यांना, ती सुकी करायची आणि बारीक कापायची. ती कापायची कशी ते मी दाखवते तुम्हाला. काय करायचं, कोथिंबिरीचा जुडा म्हणजे कोथिंबिरीची जुडी असते की नाही निवडलेली, ती अशी घ्यायची. ती मधोमध कापायची. बरोबर. मधोमध कापल्यानंतर तिला असा फोल्ड द्यायचा. फोल्ड देऊन मग ती एक 2 in 1 होऊन जाते ना, 2 पाती. आणि मग त्यानंतर घट्ट पकडून बारीक कापायची. त्याच्यामध्ये शिरा वगैरे पण असतात ना, म्हणून बघा अशी बारीक कापायची. आता आपली ही बऱ्यापैकी कोथिंबीर कापून झाली. थोडंसं पेशन्सचं काप. बघा अशी बारीक कापायची. पाच एक मिनिटं लागतात सुकून ड्राय करून कापायला. तर ही अशा प्रकारे तुम्ही कापून घ्या. ठीक आहे सगळ्यांना. मैत्रिणींनो, ही आता आपण थोडीशी भरड करून घेऊयात. मग भरड करून मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, आता बघा, ही अशी कोथिंबीर आपण बारीक कापून घेतलेली आहे. दाखवली ना कशी कापायची वगैरे ते. आता ती आपण एका भांड्यात ती कोथिंबीर बारीक कापलेली आहे. तर आता आपण एका पातेलीमध्ये, ह्या भांड्यामध्ये हे जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकूया. 1 वाटी पीठ घेतले. 2 वाट्या कोथिंबिरीला 1 वाटी पीठ घेतलंय. नंतर थोडेसे तीळ टाकूया आतमध्ये वडीमध्ये. त्याच्यामध्येच
थोडीशी हळद, थोडीशी टाकायची, जास्त नाही, थोडीशी हळद. नंतर तुम्हाला म्हटलं ना मी, थोडीशी साखर टाकायची चवीपुरती, चव येण्यासाठी. वेगळीच टेस्ट असते ना साखरेला. आणि आपण ही भरड करून घेतली होती ती, आपण ही अशी भरड केलेली आहे बघा मिक्सरमध्ये. त्याच्यातली एक मोठा चमचा आपण वडीला टाकूया. नंतर एक छोटा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडरने थोडंसं चांगली टेस्ट येते. एक चमचा तांदळाचं पीठ टाकूया. जास्त नाही टाकायचं, थोडं, 1 चमचा. आणि 1 चमचा आणि 1 चमचा आपण काश्मीरी मिर्च पावडर टाकूया. थोडासा रंग बरा येतो. ठीक आहे. तर चला आपण हे आता पीठ पातळ मळून घ्यायचं आणि नंतर मग ते गॅसवर आपण. मैत्रिणींनो, आता ह्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवलं. मीठ, हळद, भरड, आमचूर पावडर, थोडीशी पाव चमचा हळद, नंतर पाव चमचा साखर, हे असं टाकून आपण हे पाण्यामध्ये भिजवून घेऊया. थोड्या थोड्या पाण्यात भिजवायचं. एकदम पाणी टाकलं ना तर मग गाठी होतात. थोड्या थोड्या पाण्यामध्ये असं भिजवायचं. कोथिंबीरीच्या वडीला कोथिंबीर जास्त आणि पीठ असं कमी लागलं पाहिजे, तरच तिला कोथिंबीरीची ओरिजिनल चव येते. नाहीतर जास्त पीठ टाकलं तर पिठूळ लागते ना, मग ती चिवट. गाठी मोडून झाल्या की मग थोडंसं पाणी वापरा. आता आपण कढईमध्ये थोडंसं 2 चमचे तेल टाकूया आणि त्यामध्ये ती कोथिंबीर थोडीशी परतून घेऊया. परतवल्यामुळे तिचा रंग पण चांगला राहतो, प्लस रंग चांगला राहतो तो ओरिजिनल, आणि थोडीशी शिजली पण जाते ना तेलात, खूप चांगली लागते. आता आपण अशी काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये, फक्त 2 चमचे तेल टाकले आणि याची परतून घ्यायची तेलावर. तिचा रंग खूप चांगला राहतो जसाच्या तसा, आणि तिचा थोडासा उग्र वास असतो तो पण जातो. एकदम सोपी पद्धत आहे. परत हे पण आहे,
टेस्ट थोडी वेगळी. बघा आता ही अशी भाजून झाली की नाही, मऊ पडली कोथिंबीर, आपण तिला बारीकच कापलेली आहे नाही का. आता त्यामध्ये आपण हे जे बनवलेलं पाणी आहे की नाही ते टाकायचं. आपण जो घोळ बनवलेला आहे ना पिठाचा तो टाकायचा. मैत्रिणींनो बरं का, ही बघा स्टीमरमध्ये ठेवायची नाही, वाफवायची नाही, फक्त अशी पाण्यामध्ये परतून ह्याच्यामध्ये कढईमध्ये 2 चमचे छोटे चमचे तेलावर असं हे मळून घ्यायचं. बघा एकदम प्रमाणशीर झालेली आहे. आता आपण ही ताटात ओतून थापून घेऊया. थोडेसे तीळ वरून टाका आणि थापून घ्या. अशी ना थोडी धारदार सुरीने कापायची. मैत्रिणींनो, तर आपल्या ह्या आता थंड वड्या झालेल्या आहेत. कोथिंबिरीच्या वड्या थंड झाल्यात बघा. त्या आता आपण कापून ठेवल्याच होत्या ना, आता फक्त त्या आपण सोडवून घ्यायच्या थोड्याशा. आता मी तुम्हाला ह्या तळून आणि शालो फ्राय करून दाखवते. दोन्ही करून दाखवते. शालो फ्राय म्हणजे कमी तेलाच्या ना, त्या बऱ्याच पडतात. इतक्या सुंदर आल्यात बघा वड्या, खूपच छान आल्यात.
आणि झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. स्लो गॅसवर तुम्ही ह्या तळा. खूप पटकन होतात, बनवताना अजिबात वेळ लागत नाही. एका गॅसवर मी शालो फ्राय करायला टाकल्या आणि दुसऱ्या गॅसवर मी आता डीप फ्राय करूया आपण. सगळ्यांनो, तर आपल्या ह्या आता कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत, बिना वाफेच्या, एकदम सिंपल वनमध्ये करायच्या. तर ह्या मी डीप फ्राय केलेल्या आहेत आणि ह्या मी शालो फ्राय केलेल्या आहेत बघा. पण डीप फ्राय केलेल्या पण इतक्या हलक्या झाल्या आहेत, एकदम हलक्या लुसलुशीत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा. आतून अशी आणि वरून एकदम क्रिस्पी झाली आहे आणि आतून एकदम मऊ झाली आहे. आणि ह्या पण चांगल्या झाल्या. ह्या शालो फ्राय केलेल्या त्या पण सुंदरच झाल्या. तर बघा कशा वाटल्या तुम्हाला वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, या बिना वाफवलेल्या. ठीक आहे सगळ्यांना, धन्यवाद. आवडल्यास लाईक करा.